बातम्या बघायच्या आहेत त्याची सुरुवात करूयात हेडलाईन्सने. हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर. जरांगेंच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस. आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याच्या भूमिकेवर जरांगे ठाम, तर मराठा उपसमितीकडनं मार्ग काढण्याचा प्रयत्न. जरांगेंच्या आंदोलनावरती तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री, त्याचसोबत राधाकृष्ण विखे पाटील आणि महाजन यांच्यात महत्त्वाची बैठक. उपसमितीनं 2 दिवसात निर्णय घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. मनोज जरांगे आणि शिंदे समितीची पहिली बैठक निष्फळ. मराठा आणि कुणबी एकच असा GR काढा. मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याचा जरांगेंचा निर्धार. रात्री 2च्या सुमारास जरांगेंच्या आंदोलनस्थळी एक संशयित व्यक्ती व्हिडिओ काढत असल्याचं समोर. संशयिताला पाहून जरांगे भडकले. जरांगेंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. उद्धव ठाकरेंची जरांगेंसोबत अंबादास दानवेंच्या फोनवरनं चर्चा, तर ठाकरेंनी आंदोलकांना मदत करण्याचं आवाहन केल्याची संजय राऊतांची माहिती. गणेश भक्तांच्या मार्गातलं मेगा ब्लॉकचं विघ्न टळलं. भाविकांना बाप्पाचं दर्शन सुरळीत घेता यावं यासाठी मध्य आणि हार्बर रेल्वेवरचा मेगा ब्लॉक रद्द. जळगावच्या भडगाव तालुक्यातला मुसळधार पावसानं झोडपलं. लवण नाल्याला पूर. एरंडोलकडे जाणारी वाहतूक विस्कळीत. यवतमाळ जिल्ह्यात बोरी अरबमधल्या अडाण नदीच्या प्रवाहातून रस्ता पार करणं युवकाच्या जीवावर बेतलं. बोरी अरबमधल्या भागातली घटना. सात वर्षांनंतर चीनमध्ये आज पंतप्रधान मोदी घेणार अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट. ट्रम्प यांच्या मनमानी टॅरिफवर काय भूमिका याकडे लक्ष. मुसळधार पावसामुळे हिमाचलच्या कुल्लू आणि शिमलामध्ये हाहाकार. दरड कोसळल्यामुळे वाहतूक विस्कळीत, तर पिठोरागडमध्ये मानसरोवर यात्रा मार्गावरती भूस्खलन. इंडोनेशियामध्ये खासदारांना देण्यात येणाऱ्या वेतनाच्या मुद्द्यावरनं हिंसक आंदोलन. राजधानी जकार्तामध्ये अनेक शासकीय इमारतींची तोडफोड. 4 जणांचा मृत्यू. नमस्कार. गावाकडच्या महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आणखी एका दिवसाची परवानगी देण्यात आली आहे आणि त्यामुळे आजही आझाद मैदानात जरांगे यांचं आंदोलन सुरू राहणार आहे. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार जरांगे यांनी केलाय. शिंदे समितीनं आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली. न्यायमूर्ती संदीप शिंदेंनी जरांगेंशी चर्चा केली आणि यावेळी शिंदेंनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिलाय. न्यायमूर्ती शिंदेंनी मिळालेल्या नोंदीची माहिती आंदोलक जरांगेंना दिली आहे. 2,39,000 नोंदी मान्य केल्याची माहिती न्यायमूर्ती शिंदेंनी जरांगेंना दिली, तर मराठवाड्यामध्ये 47,000 नोंदी मिळाल्याची माहिती शिंदे समितीनं दिली आहे. जरांगे पाटील यांचं काही प्रमाणात समाधान झालंय, मात्र मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होईल, त्यानंतर पुन्हा एक फेरी होईल. तसंच हैदराबाद गॅझेट संदर्भात तत्वतः मान्यता दिली असल्याची माहिती शिंदे समितीनं दिली आहे. जरांगे यांच्या भेटीनंतर शिंदे समितीनं मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची भेट घेतली. मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपल्यावर विखे पाटील हे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली. ओबीसीमध्ये 350 जाती कशा घातल्या असा सवाल मनोज जरांगे यांनी शिंदे समितीला केलाय, तर मराठा कुणबी एकच आहेत. 58 लाख नोंदींचा आधार घ्या असंही जरांगे म्हटलंय. मराठा समाजाला कुणबी घोषित केल्याशिवाय मागे हटणार नसल्याचं जरांगे यांनी शिंदे समितीसोबत बोलताना म्हटलं, तर आम्हाला 6 महिन्यांचा वेळ लागणार असल्याचं शिंदे समितीनं जरांगेंना उत्तर दिलं.
पुढच्या शनिवारी रविवारी एकही मराठा घरी दिसणार नाही. तुमच्या हातात 6 ते 7 दिवस असल्याचं जरांगे यांनी शिंदे समितीला म्हटलंय. आदेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचं जरांगे यांनी म्हटलंय. आजपासून प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात करण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे. सातारा हैदराबाद गॅजेटियरनुसार प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे यांनी शिंदे समितीला केली आहे. बॉम्बे आणि औंध गॅजेटियरला वेळ देण्यास तयार असल्याचं जरांगेंनी म्हटलंय. तर हैदराबाद आणि सातारा गॅजेटियर लागू करण्यासाठी वेळ देणार नसल्याचा निर्धार जरांगे यांनी बोलून दाखवलाय. सरकार उगाच शिंदे समितीला पुढे करत असल्याचा आरोप जरांगे यांनी केलाय. शिंदे समितीला पाठवणं म्हणजे सरकारचा आणि राज्याचा अपमान असल्याचं जरांगे यांनी म्हटलं. मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांची सरकारकडून कोंडी केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याची तयारी मराठा क्रांती मोर्चानं सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागात गावोगावी बैठका सुरू झाल्या असून येत्या काही दिवसात महिलांना मोठ्या संख्येनं आंदोलनामध्ये उतरवण्याची तयारी मराठा समाजानं सुरू केल्याचं सांगितलं जात आहे. रविवार सुट्टीचा दिवस असल्यानं लाखोंच्या संख्येनं गणेश भक्त गणपती दर्शनासाठी मुंबईमध्ये येतात आणि त्यामुळे मध्य रेल्वेनं आजचा ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. ब्लॉक रद्द केल्यानं गणेश भक्तांना दिलासा मिळालाय. गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात होणारी कोंडी नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि वाहन चालकांची गैरसोय टाळली जावी म्हणून गणेशोत्सवाच्या शेवटच्या 7 दिवसात पुणे शहरातील 4 रस्ते ठराविक अंतरासाठी सायंकाळी 5 नंतर वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. तसंच शहरातील 12 रस्त्यांवर जड वाहनांना पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी पुणे शहरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि भाविकांना सोयीचं व्हावं म्हणून वाहतूक शाखेनं 27 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी नागरिक आपली वाहनं पार्क करू शकणार आहेत अशी माहिती वाहतूक विभागानं दिली आहे. विरार डहाणू दरम्यान सुरू असलेलं रेल्वे चौपदरीकरणाचं काम 2027 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असून त्यानंतर या मार्गावर दररोज 200हून अधिक लोकल फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत आणि यामुळे या परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. नोकरदारांना निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शनबद्दल कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेनं मोठा निर्णय घेतलाय. आता 6 महिन्यांपेक्षा कमी काळ नोकरी केली असेल तरीही तो व्यक्ती पेन्शनसाठी पात्र असणार आहे. महिनाभर काम केलेल्या व्यक्तीलाही ईपीएसचा लाभ दिला जाणार आहे. पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर विभागानं यंदा विक्रमी कर वसुली केलेली आहे. 1 एप्रिल ते 29 ऑगस्ट दरम्यान तब्बल 1,36,967 मालमत्ताधारकांनी 483.8 कोटींचा कर तिजोरीमध्ये जमा केल्यानं पनवेलच्या विकासाचा श्रीगणेशा होणार आहे. मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर वाढलाय. 130 मंडळांमध्ये येणाऱ्या 2,600 गावांना पावसाचा फटका बसलाय. सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टीनं विभागात दाणादाण उडवून दिल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये सध्या सर्वांसाठी खुली प्रवेश फेरी सुरू आहे आणि या फेरी अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आता मंगळवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे अशी माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण खात्यानं दिली आहे. विरार इमारत दुर्घटनेप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांना वसई सत्र न्यायालयामध्ये हजर केलं असता 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अंबरनाथ पूर्वेच्या एका इमारतीमध्ये भीषण आग लागली. गॅलरीमध्ये ठेवलेल्या वॉशिंग मशीनला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आग लागल्यानंतर तात्काळ या इमारतीमधील रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आणि त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. कापूस आणि सोयाबीनला योग्य हमीभाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सर्वांनी एकत्र यायला हवं. शेतकऱ्याला भाव मिळाला तर आम्ही आरक्षणही देऊ असं वक्तव्य शेतकरी शेतमजूर हक्क यात्रेमध्ये बच्चू कडू यांनी केलं. महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न कुणी करू नये अशा शब्दात मंत्री भरत गोगावले यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलंय. मनोज जरांगे पुन्हा का आले हे एकनाथ शिंदेच सांगू शकतील असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यावर ते बोलत होते. ठाण्याच्या सीकेपी हॉलमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. मराठा आरक्षण आणि पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व प्राप्त आहे. जळगावच्या बेटावत गावाला प्रकाश आंबेडकरांनी भेट दिली. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी सुलेमान पठाणच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केलं. दरम्यान सुलेमान पठाणच्या हत्येची चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. उल्हासनगरच्या शिवसेनेच्या शाखा कार्यालयातून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे फोटो उतरवण्यात आलेत. शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांनी फोटो उतरवत शाखा कार्यालय ताब्यात घेतलं.
पिंपरी चिंचवडमध्ये 11 जणांनी एका तरुणीच्या प्रियकराला मारहाण केली आहे. मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी 11 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. आतापर्यंत 9 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. साताऱ्यामध्ये शिक्रापूरमध्ये घरफोडीतील आरोपी लखन भोसलेचा एन्काउंटर झालाय. आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिसांवर आरोपीनं हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 4 पोलीस गंभीर जखमी झालेत, तर या गुन्ह्यातील दुसरा आरोपी फरार आहे. खेड तालुक्यातील भरणे येथील शामराव नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये तब्बल 4,22,81,000 रुपयांचा आर्थिक घोटाळा उघडकीस आलाय. या प्रकरणी अध्यक्ष दत्ताराम बाळा बैकर, उपाध्यक्ष सुधाकर शिंदे, माजी उपाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि माजी सीईओ प्रिया सुतार तसंच सुभाष शिंदे या 5 जणांना आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वांना फाशीची शिक्षा होणार असल्याचं वक्तव्य धनंजय देशमुख यांनी केलंय. यातून कुणीही वाचणार नसल्याचंही ते म्हटलेत. कोर्टानं वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीडच्या नामलगाव फाट्याजवळ असलेल्या किंवा झालेल्या अपघातातील मृतांची संख्या 6 वर पोहोचली आहे. या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत टोलनाका बंद करण्याची मागणी केली. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.